हॅलो डोक्याला शॉट नका देऊ फॅमिली. तर ह्यावेळी माझ्या डोक्यात खतरनाक भयानक अशी काहीतरी गोष्ट आलेली आहे की ती मी ट्राय करावी. आणि ॲज अ बिग बॉस फॅन, बिग बॉस हा त्याचा बेस असणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की तुम्ही प्रोमो वगैरे बघितलेच असतील. त्याच्यामध्ये कळतंय तुम्हाला सोशल मीडियावरून की बिग बॉस मराठीचा सीझन 5 येतो आहे. ओके, तर सगळे लोक खूप एक्सायटेड होते कारण खूप टाईमनंतर हा बिग बॉस मराठी येतो आहे. नाहीतर मग तोपर्यंत आम्ही OTT, बिग बॉस हिंदी हे तर चालूच होतं आमचं. मी बिग बॉसची भयंकर मोठी फॅन आहे आणि ऐसा व्हिडिओ तो बनता ही आहे रिव्ह्यूवाला. तो त्याच्यामुळे मी ह्यावेळी बिग बॉस मराठीचे रिव्ह्यूवाला व्हिडिओज टाकणार आहे. मी सगळे सीझन बघितलेले आहेत, हिंदी, मराठी. बाकी लँग्वेजचे नाही बघितलेत, लँग्वेज इश्यूमुळे, नाही तर ते पण बघितले असते मी. ओके, तर आजचा व्हिडिओ टाकणार आहे कारण उद्या बिग बॉस मराठीचा ग्रँड प्रीमियर आहे 28 जुलैला. सगळ्यांनी जाऊन बघा. मी कुठे प्रमोट वगैरे नाही करत आहे, पण बघा. आपला मराठी बिग बॉस आहे यार. आणि त्याच्यामधले काहीतरी टॉप 5 नेम्स आहेत माझ्याकडे की त्यांची गॅरंटी आहे मला की 101% ते लोक बिग बॉस मराठीमध्ये येणार आहेत. ओके, सो व्हेरी फर्स्ट नेम इज कोकण हार्टेड गर्ल, आपली कोकण कन्या. ओके, अंकिता वालवालकर. सेकंड इज किरण गायकवाड. त्यांनी देव माणूसमध्ये खूप छान भूमिका केली होती आणि ही इज अ व्हेरी गुड ॲक्टर, किरण गायकवाड. अँड थर्ड नेम इज वर्षा उसगावकर. ह्यांचं नाव टॉपला येतं आहे. त्यांची रिसेंटली काहीतरी सिरियल चालू होती स्टार प्रवाहावरती, सुख म्हणजे नक्की काय असतं, आणि आय थिंक त्यांनी ब्रेक पण घेतला आहे. सोशल मीडियावरती न्यूज पण येतात त्याच्यामुळे. वर्षा उसगावकर. अँड नेक्स्ट नेम विल बी माधुरी पवार. ह्या देवमाणूसमध्ये पण होत्या आणि ह्यांनी अत्यंत लाईक लावणी नृत्य वगैरे ह्याच्यामध्ये आहेत त्या. तर त्या एक आहेत माधुरी पवार. आणि प्रोमो एक रिलीज झाला होता, सिंगिंग करताय कोणतरी माईकवरती, आणि ते आहेत अभिजित सावंत. मज्जा येणार, एवढी लोक येणार आहेत. आणि एक नेम अजून एक येतं त्याच्यामध्ये, ते म्हणजे समृद्धी केळकर, ज्या स्टार प्रवाहाच्या सिरियलमध्ये पण होत्या, तर कदाचित त्या पण येऊ शकतात. आणि ह्याच्यामध्ये बरीच नावं येत आहेत पण त्यांचं अजून कन्फर्म नाही आहे. जसं की वाजले की 12वरती लोक गेस करत होते की अमृता खानविलकर येईल, पण मला असं पर्सनली वाटते की त्या नाही येणार. कारण रिसेंटली त्यांच्या काहीतरी पोस्ट होत्या, शी वॉज इन दिल्ली, त्याच्यामुळे त्या तर नाही येऊ शकत. तर हे टॉप 5 मला असं वाटतं की हे लोक येऊ शकतात. ओके, तर उद्या आपल्याला कळेलच कोण येतं आहे, काय येतं आहे. पण मी ह्यावेळी ठरवलं आहे की बिग बॉस मराठीचे काही रिव्ह्यूजचे व्हिडिओ मी टाकणार आहे. कारण मला पर्सनली काही ऑनेस्ट रिव्ह्यू द्यावेसे वाटतील. त्याचा वोटिंगवरती पण इम्पॅक्ट होतो. आणि आय होप ह्यावेळी कोणता बायसनेस वगैरे काही होणार नाही. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की लोकांपर्यंत तर खऱ्या गोष्टी पोचल्या पाहिजेत. तर असंच पेजला सपोर्ट करा आणि म्हणजे मला ऑनेस्ट रिव्ह्यू देत राहा कमेंटमध्ये. म्हणजे मला पण आयडिया येईल की नक्की कसे रिव्ह्यूजचे व्हिडिओज टाकले पाहिजेत. आणि एवढं फेमस करा, एवढं फेमस करा की नेक्स्ट बिग बॉसपर्यंत बिग बॉसने मला कॉल केला पाहिजे की यार आप आ रहे हो, आई एम रेडी टू गो इन बिग बॉस. वो एक अलग मेरा ड्रीम है कि मुझे बिग बॉस में जाना है.